आपण वर्ग आणि वर्गमूळ पाहिलं. आता घन आणि घनमूळ बघू. घन म्हणजे काय की दोनाचा घन म्हणजे 2 म्हणजे काय दोनाचा घन म्हणजे काय तर 2 गुणिले 2 गुणिले 2. तर त्याच संख्येने 3दा गुणलं की घन मिळतो. तर दोनाचा घन हा एवढा येतो. 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8 आणि 8चं घनमूळ हे 2 येतं. तर दोनाचा घन 8 आणि 8चं घनमूळ 2. या पद्धतीने आता आपण बाकीचे घन कसे काढायचे ते बघू. 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे आलंय 27. 4चा घन म्हणजे असंच 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 64. 5चा घन 125. 6चा घन 216. अशा पद्धतीने तुम्हाला 1 ते 10 आहे याचे घन लक्षात ठेवायचे आहेत आणि बाकीचे आहेत ते आपण काढू शकतो. त्याची माहिती ती मी तुम्हाला मेथड सांगतो. आज समजा तुम्हाला 12चा घन काढायचा आहे. 12चा घन तर आपल्याला एक पार्ट मध्ये 2 आणि नंतर इथं 1. आता बघा मेथड कशी आहे. इथं एकाचा घन हा 1 येतो. दोनाचा घन हा 8 येतो. आता इथं काय लिहायचंय ते एकाचा वर्ग करायचा गुणिले 2. एकाचा वर्ग 1 गुणिले 2 म्हणजे 2 आलं. आणि इथं काय लिहायचंय याचा वर्ग दोनाचा वर्ग 4 गुणिले 1 म्हणून 4 गुणिले 1 4. आता पुढची स्टेप आहे की याला 2 ने गुणायचं आणि खाली लिहायचं म्हणून हे 4 गुणिले 2 8. आणि आता बेरीज करायची. इथं एक डिजिट संख्या पाहिजे तर ती 8. त्याच्यानंतर 8 आणि 4 12. तो 12तला 1 आहे तो इथं आला. 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1 म्हणून 12चा घन हा 1728 आला. तर अशा पद्धतीने अजून एक घन आपण काढून बघू. समजा 21 आहे आणि 21चा घन काढायचा आहे. तर परत हा एक पार्ट आहे. 2 पार्ट इथं मध्ये आणि 1 पार्ट इथं. आता बघा दोनाचा घन हा 8 येतो. एकाचा घन हा 1 येतो. आता पहिल्यांदा काय लिहायचंय दोनाचा वर्ग 4 4 गुणिले 1 4. आता एकाचा वर्ग 1 गुणिले 2 म्हणजे 2. आता या दोन्हीच्या डबल करायच्या. 4चं डबल आहे 8. दोनाचं डबल आहे 4 आणि आता बेरीज करायची. इथून हा 1 आलाय. हा 1 इथं लिहिला. 4 आणि 2 6. 8 आणि 4 12 आणि 1 आहे तो कॅरी फॉरवर्ड इथं झाला आणि 8 आणि 1 9. 21चा घन 9261. या पद्धतीने आपण घन कुठल्याही संख्येचा काढू शकतो. आता हा प्रश्न बघू. 13चा घन किती आणि 4 पर्याय दिलेले आहेत. आता याच्यात आपण एक सोपी पद्धत वापरू शकतो. आपण 13 गुणिले 13 गुणिले 13 करायचं म्हणजे घन येतो. तर 13 गुणिले 13 हा गुणाकार केला तर एकक स्थानी काय येतं 3 त्रिक 9 येतं आणि अजून काही संख्या येईल गुणिले 13. आता याच्यात एकक स्थानी कोणती संख्या येते 9 त्रिक 27 7 येते. म्हणजे 13चा घन आहे त्याच्या एकक स्थानी 7 ही संख्या असायला पाहिजे. म्हणजे 4 पर्याय बघा. एकक स्थानी 4 आहे 5 आहे 8 आहे आणि 7 आहे म्हणून हे उत्तर. आपल्या 13चा घन काढत बसायची गरज नाही. एकक स्थानी कोणती संख्या हे काढलं
तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं. आता 19चा वजा 19चा घातांक 3, तर वजा 19 आहे. वजाचा काय अर्थ आहे? वजा 19 चा घन म्हणजे वजा 19 गुणिले वजा 19 गुणिले वजा 19. आता हे काय झालं आहे? वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1, वजा 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा 1 आणि 19चा क्यूब. आता वजा 1 गुणिले वजा 1 म्हणजे अधिक 1 झाले, अधिक 1 गुणिले मायनस, हे किती आलं? मायनस, म्हणून वजा 19चा क्यूब. हे तुमचं उत्तर आहे ते निगेटिव्ह असलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. मग बघू आपण ऑप्शन्स. याच्यात 2 निगेटिव्ह आहेत, त्यामुळे हे असू शकत नाही आणि हे असू शकत नाही. आता बघा, एकक स्थानी 9 आहे आणि 4 आहे. आपण बघू की 19च्या एकक स्थानी काय येतं. बघा, 19 गुणिले 19, याच्यात 9 81 म्हणजे 1 आला आणि इकडे एक संख्या आली, गुणिले 19, मग 19 एक 19 म्हणजे परत 9 आलं. म्हणजे एकक स्थानी 9 ही संख्या यायला पाहिजे आणि वजा यायला पाहिजे. वजा आहे आणि एकक स्थानी 9 आहे, म्हणून हे उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला लवकर उत्तर मिळू शकतं. तिसरा प्रश्न आहे की 3375चे घनमूळ किती. तर आपण हे बघायचं की कुठल्या संख्येचा घन हा 3375 येतो. बघा, आता 3375च्या एकक स्थानी 5 आहे. मग कोणत्या बाबतीत येतो? 14चा घन केला तर एकक स्थानी 5 येत नाही, 15चा घन केला तर एकक स्थानी 5 येतो, 16चाही एकक स्थानी 5 येत नाही, 17चाही येत नाही, म्हणून हे उत्तर आहे. 2 अगदी जवळचे असे ऑप्शन असले तर ऍक्च्युअली तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. पण बहुतेक वेळा आपल्या ही जी एक्झाम आहे ही सोपी एक्झाम आहे, याच्यात जास्त अवघड प्रश्न विचारणार नाही. ही जी मी मेथड सांगतो या मेथडने तुम्हाला उत्तरं येतील. हा प्रश्न बघू. 9261चं घनमूळ काढायचंय. परत इथं ही एक धनसंख्या आहे आणि याचं घनमूळ हे कधी ऋण येणार नाही, वजा येणार नाही, म्हणून हा ऑप्शन असू शकत नाही. आता आपण बघायचं की 23चा घन हा 9261 आहे का हे बघण्याकरता 23चा घन त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येते ते बघायचं. 23 आहे गुणिले 23, 3 त्रिक 9 आणि इकडे संख्या असेल गुणिले 23, 9 त्रिक 27, तर एकक स्थानी 7 आले. पण इथं एकक स्थानी 1 आहे, म्हणून हे उत्तर असू शकत नाही. 21 बघू. 21 गुणिले 21, म्हणून इथं 1 आला आणि इकडे संख्या आली गुणिले 21, तर इथं 1 आला. हे एकक स्थानी 21चा घन केला, एकक स्थानी 1 येतो. आणि 26चं चेक करू. 26 गुणिले 26, 6 6 36 म्हणजे 6 आला गुणिले 26, 6 6 36, तर 6 एकक स्थानी आला. इथे 1 पाहिजे आपल्या, म्हणून 21 हे उत्तर आहे. 21 हे याचं उत्तर आहे. 21चा घन म्हणजे 9261. आता हे बघू. घनमूळ 216 भागिले 512. तर 216 म्हणजे तो 6चा घन आहे, हा 6चा घन आहे आणि हा 8चा घन आहे, म्हणून 6 भागिले 8 हे तिसरं ऑप्शन हे उत्तर आहे. मी तुम्हाला सांगितलं की 1 ते 10चे घन हे तुम्ही पाठ करायची गरज आहे. अजून तिसरा प्रश्न बघा. 1.5चा घन हा किती येईल. 1.5 ही खूप छोटी संख्या आहे, याचा घन हा कधी 225 असू शकत नाही, त्यामुळे 225 शक्य नाही. 1.5चा घन हा 30 सुद्धा असू शकत नाही. मग आता आपल्याला बघायचंय
की 3.375 आणि -3.15. आता हा धनसंख्या आहे, याचा घन हा वजा येऊ शकत नाही, म्हणून हा वजा ही आन्सर येऊ शकत नाही, म्हणून हे उत्तर आहे. 10 प्रश्न बघू. 0.36 या संख्येचा वर्गमूळाचा घन काढा. या आधी त्याचं वर्गमूळ काढायचं आणि त्यानंतर त्याचा घन काढायचा आहे. आता वर्गमूळ काढू. म्हणून 0.36 म्हणजे 36/100 आणि याचा वर्गमूळ म्हणजे 6/10 आणि याचा घन काढायचा आहे. याचा घन 6चा घन 216 आणि 10चा घन 1000, म्हणून असं आलं की 0.216. म्हणून 0.216 हे आन्सर आलं. आता हा प्रश्न बघू. याच्यात घनमूळ काढायचं आहे. 1000/125. आता 1000 हा 10चा घन आहे, म्हणून इथं येईल याचा घनमूळ म्हणजे 10 येईल आणि 125 हा 5चा घन आहे, म्हणून हे 5 येईल आणि 5 जुने 10. 2 हे उत्तर आलं. आता 29चा -29चा घन. पहिली गोष्ट म्हणजे इथं मायनस आहे, त्याचा घन असेल तर ती मायनसच संख्या असली पाहिजे. म्हणजे ही पॉझिटिव्ह असू शकत नाही, ही पॉझिटिव्ह असू शकत नाही. या 2 निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत, याच्यातले कोणते आन्सर आहे. आता बघा की 29चा आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला माहिती आहे की 10चा घन हा 1000 आहे आणि ही संख्या आहे ही 1000पेक्षा छोटी आहे, म्हणजे याचा घनमूळ हे 10पेक्षा छोटा असणार. त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही, तर हे उत्तर असेल. कारण ही संख्या 29 म्हणजे 10पेक्षा कितीतरी मोठी आहे, त्यामुळे याचा घन हा 1000पेक्षा कितीतरी मोठा असणार. मग हे असू शकत नाही आणि म्हणून सी उत्तर आहे. या प्रश्नात 9चा घन वजा 6चा घन म्हणजे किती. आपल्याला पाठ नसेल तर काही हरकत नाही, आपण कॅल्क्युलेट करू. 9चा वर्ग 81 आणि घन म्हणजे गुणिले 9, म्हणून 9 आणि 72. तर 729 हा 9चा घन आहे. तसंच तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही असा गुणाकार केला तरी चालेल. एक्झाममध्ये ॲक्युरसीला महत्त्व आहे, म्हणून 6चा घन हा 216 आहे आणि त्यांची वजाबाकी. पण 513 हे उत्तर आहे. आता हा प्रश्न घनमूळ आहे वजा 125चं. आता वजाचं घनमूळ हे वजाच येतं, वजाचं घनमूळ हे वजाच येतं. तर बघा वजा ही संख्या फक्त एका ठिकाणी आणि त्यामुळे ते उत्तर आहे. त्याच्यात तुम्हाला कॅल्क्युलेट काहीही करायची गरज नाही. जरी तुम्हाला माहिती आहे की 5चा घन हा 125 आहे, पण ते माहिती असायची गरज नाही. वजाचा घनमूळ हा वजाच येणार आणि त्या वजा ही एकच संख्या 4 ऑप्शनमध्ये, त्यामुळे ते तुमचं उत्तर आहे. आता हे आहे की वजा 1चं घनमूळ वजाचं घनमूळ हे वजाच असलं पाहिजे आणि वजा संख्या एकच आहे, म्हणून हे उत्तर आहे.